हाय हॅलो नमस्कार, तुमचं स्वागत आहे नीलम बुरसे या ब्लॉग चॅनलवर। आणि आज आम्ही गेलो होतो पिंपरी चिंचवड येथील सायन्स पार्कला भेट द्यायला। आल्या सर्वप्रथम इथे आपण तिकीट काढावं लागतं आणि ते सुद्धा खूप रिजनेबल आहे बरं का। अगदी 15 वर्षावरील प्रौढांसाठी 50 रुपये आणि 15 वर्षाखालील मुलांसाठी 30 रुपये आहे। तो सोबत इथे 3D सायन्स शो आणि तारामंडळ शोसुद्धा इथं बघायला मिळते आणि त्याचीसुद्धा तिकीट हे 30 रुपये आहे मोठ्यांसाठी, तर लहानांसाठी 20 रुपये, अगदी रिजनेबल आहे। पण हे शो पाहायला नक्की चुकू नका, हे मी तुम्हाला आवर्जून इथे सांगत आहे। कारण याच्यामध्ये एक्साइटमेंट मुलांची तर पाहण्यासारखी असते, त्यासोबत मोठ्यांनाही एक वेगळा अनुभव इथे मिळून जातो। ज्या गोष्टी आपण पुस्तकात वाचतो, रटतो, त्या गोष्टी आपल्याला प्रत्यक्षिकपणे हाताळता येतात आणि ते प्रयोग करून पाहता येतात आणि त्या गोष्टी प्रॅक्टिकली केल्यामुळे पुस्तकापेक्षा जास्त सोयीस्कर पद्धतीने आपल्याला समजण्यास मदत होते। म्हणून एकदा तरी या पिंपरी चिंचवडमधील सायन्स पार्कला भेट द्यायला काहीच हरकत नाही। तर हे जे सायन्स पार्क आहे ते एनर्जी, क्लायमेट, फन सायन्स आणि ऑटोमोबाईल अशा 4 याच्यामध्ये सेक्शनमध्ये डिवाईड केलेलं आहे। आणि हो, ऑटोमोबाईलमध्ये जे क्षेत्रामध्ये जे तुम्ही क्लच, ब्रेक, गिअर आणि जे वाहनांचे ज्या गोष्टी पार्ट असतात त्या कशा काम करतात, ती यंत्रणा कशी कार्यपद्धती करते हे स्वतः बसवून हाताळून त्या गोष्टी आपण अनुभवू शकत होतो। आणि ह्या गोष्टी तुम्हाला मी सांगण्यापेक्षा तुम्ही खरंच एकदा इथं भेट द्या, तर तुम्हाला मला काय सांगायचं आहे तुम्हाला प्रत्यक्षपणे अनुभवता येईल। तर ज्या पद्धतीने मुलं एक्सायटेड होते त्या पद्धतीने आम्ही तेवढंच एक्साइटमेंट झालो होतो आणि ते तुम्हाला इथं बघू शकता तुम्ही।
तर इथे आल्यावर ह्या 3D शोचं शूटिंग करणं अलाउड नाही, त्यामुळे मी ते पूर्ण शूटिंग घेतलेलं नाही. हा जो आहे हा एनर्जी सेक्शन आहे आणि इथे तन्मयचे पप्पा जे आहे त्यांना माहिती देत आहेत की हे काम कसं करतं, सोलर सिस्टम काम कशी करते, एनर्जी काम कशी करते याची प्रात्यक्षिके ठेवली होती आणि त्यासोबत हे सुद्धा त्यांना समजावून सांगत होते. सेक्शन फिरल्यानंतर आम्ही गेलो तारामंडल शो बघायला आणि त्याचे टायमिंग ठरलेले असतात 3D शोचे. त्या टायमिंगला ते आवाज देतात आणि त्या टायमिंगला आपण तिथे जायचं असतं. तर चला. असं आहे सायन्स पार्क, जिथे आपण पुस्तकांमध्ये जे वाचतो, ज्या गोष्टी रीड करतो त्या गोष्टी प्रॅक्टिकली दाखवल्यामुळे मुलांना समजण्यास सोयीस्कर होऊन जाते आणि त्यामुळे ह्या सायन्स पार्कला नक्कीच भेट द्यायला पाहिजे. आणि त्यासोबत मला हेही सांगायचं आहे की या सायन्स पार्कला जोडून डायनो पार्क म्हणून पण आहे, जिथे सायन्सवर आधारित इन्स्ट्रुमेंट आहे जे लहानांसोबत मोठेसुद्धा एन्जॉय करू शकतात. त्यामुळे इथं नक्की एकदा भेट द्या. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. एन्जॉय करा.